हाय मनू, गंडू कॅमेरा कुठे? हाय. थोड्याच दिवसात माझं पिल्लू पण हाय करेल. हाय सचिन. तर आम्ही निघालेलो आहोत एका मिनी वॅकेशनला अँड वी आर सो एक्साइटेड. मनू इज एक्साइटेड. मनू इज एक्साइटेड. हु इज दिस? हु इज दिस? तर आम्ही पहिल्यांदाच समृद्धी महामार्गाने प्रवास करणार आहोत मुंबई ते नाशिक. तर कसं कुठून निघायचं हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे थोड्याच वेळात. तर स्टे ट्यून फॉर दॅट. मुंबई ते नाशिक समृद्धी महामार्गाने प्रवास करणार म्हणून आम्ही सगळेच खूप एक्साइटेड होतो. तर आपल्याला कशा प्रकारे वळायचंय, आपल्या डाव्या बाजूला भिवंडी ढाबा आहे. तर आपण जेव्हा सर्व्हिस रोडने जातो तुम्हाला माहिती असेल की बरेच ढाबे लागतात. करिश्मा ढाबा असेल, तसेच या प्रकारचे फलकसुद्धा लावलेले आहेत. सिद्धू का ढाबा असेल. तर तुम्हाला ना सर्व्हिस रोडने जायचं आणि नंतर हा सगळ्यात मोठा जो जुन्या हायवेला टच होईल असा ब्रिज होणार आहे. तर सर्व्हिस रोडने गेल्यानंतर साधारणतः 1-2 किलोमीटर तुम्ही पुढे गेल्यावर तुम्हाला राईट साईडला वळायचं आहे. तर मी तुम्हाला दाखवेल. हे बघा किती मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे आणि हा जो ब्रिज बनतोय ना राईट साईडला, तर तो ब्रिज आपल्या जुन्या हायवेला टच होणार आहे. तर आता तुम्ही बघू शकताय, आता हा राईड घ्यायचा आहे आपल्याला इकडे अशा प्रकारे. आणि जसं आपण हा राईड घेऊ आणि छान प्रकारे वळू, तर तुम्ही बघू शकता एकदम सगळं चेंज झालेलं आहे. आणि अगदी आता आपण समृद्धी महामार्गाला टच झालेलो आहोत. हे बघा सुरुवात झालेली आहे आणि एक वेगळं फील, एक वेगळं थ्रिल या रोडने प्रवास करताना अनुभवायला मिळणार आहे. जागोजागी दिशादर्शक फलकसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील आणि तुम्ही त्याप्रमाणे गेलात तर अजिबातच चुकणार नाही. तर मला जेव्हा नाशिकला जायचं तर मला 2 एक्झिट दिसल्या. पहिली एक्झिट होती शहापूरसाठी आणि दुसरी एक्झिट होती इगतपुरीसाठी. तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. जेव्हा आपण समृद्धी महामार्गाने प्रवासाला सुरुवात करतो तेव्हा त्याची सुंदरता, त्याचं सौंदर्य याचं कसं आणि किती वर्णन करू असं होतंय. तर ज्या वेळेला मागच्या वर्षी मी जुन्या हायवेने प्रवास करत होती ना, त्यावेळी याचं काम चालू होतं आणि जुन्या हायवेला प्रचंड खड्डे होते. तर असं वाटायचं कधी काम होईल, कधी काम होईल, आणि फायनली समृद्धीचं काम पूर्ण झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता हा पहिला एंट्री टोल आपल्याला लागलेला आहे. आपण आत्ता सुरुवात केली आहे. तर किती सुंदर काम केलं आहे या डोमचं आणि एखाद्या बटरफ्लायप्रमाणे शेप दिला आहे आणि किती छान वाटतं आहे तिथून जाताना. तर प्रत्येक गोष्टीची अशी सुंदर काळजी घेतली आहे, त्याला सुंदर कसं बनवता येईल याचा विचार केला आहे. आणि जेव्हा आपण प्रवासाला सुरुवात करतो एक बॅकग्राऊंड म्युझिक चालू असतं, छान स्वच्छ रस्ता असतो जिथे खड्डा नाही, जिथे ट्रॅफिक नाही आणि आजूबाजूचं सौंदर्य. तर प्रवासाची जी गंमत आहे ना ती
मला असं वाटतं 100 पटींनी वाढते. आणि जेव्हा जेव्हा आपण इथून जातोय तर तेव्हा तेव्हा असं वाटतंय की किती छान आहे, हे किती छान आहे, ते किती छान आहे. तर आपण 1 वाजता एंट्री केलेली आहे समृद्धीला. बघूया आपण एक्झिट कितीला करतो ते. आणि आता ना पाऊस नाही आहे चालू, पण पावसाळा लागलेला आहे, तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे. तर सगळं स्वच्छ झालेली आहे, सगळी झाडी धुवून निघाली आहे आणि इतकं छान वाटतंय. त्यात वातावरण इतकं सुंदर आहे, ऊन अजिबात नाही आहे. आणि पहिला बोगदा जो आहे तो लागलेला आहे. तर तुम्ही बघू शकताय त्यावर किती छान असं नक्षीकाम केलेलं आहे, पेंटिंग केलं आहे. अंबरजे बोगदा नाव दिलं आहे आणि आतमध्ये सुद्धा खूप पेंटिंग केलेलं आहे छान छान. आणि पूर्ण प्रवासामध्ये म्हणजे मुंबई ते नाशिक आपण इगतपुरीला एक्झिट घेणार आहोत. तर तुम्हाला 5 बोगदे लागतील आणि 5ही बोगदे इतके सुंदर पेंट केलेले आहेत. तर त्या प्रत्येक बोगद्यातून जाताना एक वेगळी शाईन वाटते आणि असं वाटतं पुन्हा पुन्हा या महामार्गाने प्रवास करूया. तर आता आपण पहिल्या बोगद्यातून निघालेलो आहोत, अंबरजे बोगदा. आणि प्रत्येक बोगद्याला नाव दिलंय, सुंदर सुंदर पेंटिंग्स केलेल्या आहेत, त्याचं वेगळेपण त्यात दिसतं आहे. आणि काही क्षणात आपण दुसऱ्या बोगद्यामध्ये प्रवेश करणार आहोत. तर असे एकूण 5 बोगदे तुम्हाला इगतपुरीपर्यंत लागणार आहेत. आणि त्या 5ही बोगद्यांची जी विशेषता आहे त्यात दिसते. तर तुम्ही बघू शकताय किती छान वाटतंय आणि म्हणजे मी काय वर्णन करू या सौंदर्याचं. हा महामार्ग तयार होताना कितीतरी हजार मजूर या महामार्गाच्या तयारीसाठी लागले असतील. हा महामार्ग पूर्ण होण्यासाठी कितीतरी जणांची मेहनत असणार आहे, कितीतरी इंजिनियर्स असतील. आणि मला असं वाटतं त्या प्रत्येकाचं नाव या समृद्धीला लागलेलं आहे आणि याची सौंदर्य त्या प्रत्येकाने वाढवलेली आहे. समृद्धी महामार्ग हा मुंबई आणि नागपूरला जोडणारा एक दुवा आहे असं मला वाटतं. कारण पूर्वी भरपूर वेळ लागायचा आणि रोडने प्रवास करणं म्हणजे खूप अवघड वाटायचं. पण आता मुंबई ते नागपूर बरेच जण रोडनेच प्रवास करत असतील ट्रेन घेण्यापेक्षा. समृद्धी महामार्ग हा मुंबई आणि नागपूरला जोडणारा 700 किलोमीटर लांबीचा 6 लेन द्रुतगती मार्ग आहे. आणि हा महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमधून जातो, तसेच 26 तालुक्यांमधून जातो आणि 392 गावांमध्ये पसरलेला आहे. या महामार्गामुळे मुंबई आणि नागपूरच्या प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. आणि रिमझिम पाऊस सुरू झालेला आहे आणि त्यातनं जाताना अजून छान वाटतंय. म्हणजे जेव्हा मी वर्णन करते तुम्हाला असं वाटेल अरे काय ही सुंदर सौंदर्य असंच बोलते. पण जेव्हा तुमचा मूड नसेल आणि तरीही तुम्ही हा प्रवास करताय ना या महामार्गाने, मी खरं सांगते तुमचा मूड बनेल. कारण इतकं छान आहे, इतक्या उंचीवर हा समृद्धी आहे ना. आणि तिथून जे डोंगर दऱ्या ज्या दिसतात, ओ हो 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 हो. माननीय नितीनजी गडकरी तर यांनी महाराष्ट्रातले कितीतरी रस्ते, भारतातले कितीतरी रस्ते जे आहेत ते सुंदर बनवलेले आहेत. आणि मला त्यांचं खूप कौतुक वाटतं. तसंच मला देवेंद्रजी फडणवीस यांचं सुद्धा खूप कौतुक वाटतं की त्यांनी म्हणजे हा प्रकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. आणि मला पदोपदी त्यांचं कौतुक वाटत होतं, पदोपदी मला प्रत्येक मजुराचं कौतुक वाटत होतं. अरे किती लांब एवढी मेहनत केली असणार आहे, हजारो किलोमीटर लांबीवरनं संपूर्ण सामान इथपर्यंत आणलं गेलेलं असणार आहे. तर आता तुम्ही बघू शकताय. तर आता आपण कसाऱ्याचा जो बोगदा आहे ना तो सर्वात लांबीचा बोगदा आहे, तिथून आपण एक्झिट घेणार आहोत. आणि लगेचच आपल्याला त्यानंतर डाव्या साईडला इगतपुरीसाठी एक्झिट मिळणार आहे आणि हा एक्झिट टोल मिळणार आहे. तर आपण इथून जेव्हा एक्झिट घेऊ तेव्हा आपले जे काही पैसे आहेत ते कट होतील. आणि मला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की आपण जेव्हा प्रवास करतो ना तेव्हा आपल्याला समृद्धीचा टोल तर लागतोच, पण आपण इगतपुरीने एक्झिट घेतल्यानंतर आपल्याला घोटी इगतपुरीचा जो टोल आहे ना तो सुद्धा द्यावा लागतो. तर यासुद्धा बाबी लक्षात घेण्यासारख्या आहेत. म्हणजे आपले 2 टोल जे आहेत ते कट होतात. 290 रुपये आपल्याला इथपर्यंत लागतात. म्हणजे एक इकडचा टोल आणि एक तिकडचा टोल. तर माझं बाळ बघा किती छान झोपलंय. तर हा होता माझा
मुंबई ते नाशिक समृद्धी महामार्गाने प्रवास करण्याचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही सुद्धा नाशिक मुंबई किंवा मुंबई नाशिक प्रवास करणार असाल तर समृद्धी महामार्गाने एकदा नक्की प्रवास करा आणि तुमचा अनुभव शेअर करा. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. भेटूयात अशाच पुढच्या एका अजून इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.